नमस्कार. बिस्कुटवाडीच्या तमाम प्रेक्षकांना जय भीम. प्रेक्षक हो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सर्वप्रथम बिस्कुटवाडीकडून तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या भीममय शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी समाजासाठी समाज उपयोगी अशी बरीच कामं केलीत. त्यापैकी एक महत्त्वाचं कार्य केलं ते म्हणजे महिला नोकरदार वर्गासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅटर्निटी लीव हा कायदा सुरू केला आणि आज त्याचा फायदा सर्व समाजातील स्त्री नोकरदार वर्ग घेत आहेत. प्रेक्षक हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या पाठीमागे नटून थटून ही कोण लोक उभी आहेत. कॅमेरामॅन, माझ्यावर फोकस करू नका, त्यांच्यावर करा, कारण आपला नेक्स्ट एपिसोड येतोय तमाशा. बिस्कुटवाडीत होणार आहे तमाशा, तर आपला पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. तुझं का बरं आहे आपलं का? अरे त्यांच्या जवळचा माणूस तू, सरपंच तुझ्या ह्याच्यात, आणि आपलं जवळ बसून 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 आपलं घेतलीच कामं करून आपली वार्डातली काय का असं ना. आमचं लय का पडलंय बोंबलं तसंच, अजून काहीच नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? हा, सरपंचाच्या जवळ आहे म्हणून माझी कामं झाली वी. हा अरे पण बघ की आता आम्ही नाही का पार्टी सोडून तुमच्या पार्टीत येऊन सदस्य होऊन माझ्या वार्डातल्या का काय आहे का चालायला रस्ता नाही सगळा. माणसाला का रोज त्याला म्हणते ते भाऊ काय केलं, भाऊ काय केलं. आता तुम्ही आपलं पुढच्या इलेक्शनला झाला बरं, आम्ही आपलं बसतो असं. पण भाऊ तसं जर बघायला गेलं का नाही, तुम्ही त्या पक्षात जर असता तर तुमचा फायदा काय झाला असता ते सांगा. हा पण फायदा काय म्हणजे काय सांगताय? आता तुम्हाला हेंगाळलं नसतं त्याने. इथं सरपंचाच्या पक्षात आहे म्हणून तुम्हाला इथं पद मिळलं, तुम्ही निवडून आला आणि तुम्ही गावचं सदस्य झाला जा. नाहीतर कशाला तिथं सदस्य आहे का काय, असंच बसलं असतं. मग नुसतं सदस्य होऊन काय माझे काम नको तुला का वार्डात काय केलं पाहिजे का नाही? करतील की सरपंच. आता माझा वार्ड झालाय, पलीकडला झालाय, तर तुमचं परत घेणार आहे ती. बोललंय, चर्चा झाल्या त्याच्यावर. गाना तुम्ही काय शिकला असतात त्याचं चांगलं आश्वासन द्याला. ए गुड्डे, पोरगी आली तात्याची. ये गुड्डे. बोला भाऊ. गुड्डे, अगं तात्या आहे का घरात? नाही भाऊ, तात्या तर विटायला गेलेत. काय तात्याचं तरी काम. बिस्कुट वाढीत तात्या टाइमच देत नाही, ते सारखं उठल तवा विटा, उठलं की विटा. अहो पण भाऊ झालंय काय? आता काय राहिलंय वयाचं. लगा त्या गाण्याच्या वार्डात टकाटक सगळं करून ठेवलं, इकडं तुमच्या वार्डात टकाटक केलं. आमचा वार्ड काय वाळीत घातला का? अहो भाऊ, मला एक सांगा, गणा भाऊ, तुम्ही, तात्या सगळे एकाच पार्टीत आहे ना? अगं मस्त पार्टीच आहे. हा, मग तुम्ही सगळे एकत्र बसा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना, त्याच्यावरती तोडगा काहीतरी काढा त्याच्यावर. गुड्डे, बसून तोडगा काढायला काही एक समस्या आहे का? अगं सगळी कामं तशीच माझ्या वार्डातली. भाऊ, तुम्ही सगळे रस्ते नाले ह्या समस्यांकडे लक्ष देताय, पण या पलीकडे पण काहीतरी आहे ना. आता बघा, आपल्या गावात कित्येक पोरांची लग्न नाही झालीत, त्यावर कोणी विचार करताय का? आता ही तू काढलंस वी. भाऊ तुम्हीच बघा, तो आजा, परत तो मनोज, तो विजय, अजून किती पोरं आहेत. अगं तेवढीच काय घेऊन बसलीस? अहो भाऊ, गावात काय कुठे तेवढी जायते का सांग बरं बिना लग्नाची. हा, प्रत्येकाला नोकऱ्या नाही त्या, काय नाही त्या, म्हणून काय काय जण आता तो मया जाधवाचा काय मस्त जमीन आहे पण काय असाच पडला आहे नाही.
दारू पितोय हे करतोय तिकडं तुके आहे त्या खायल्या गल्लीतला किती पोर आहे ते गावात माप नाही त्यासनी. अरे गाणं लय आहे ते संदीप्याचं त्या गायकवाडाच्या नाही होय पुन्हा तिथं त्या वाड्यात 5-6 पोर आहेत. तुझ्या आईला शिंची कसली मीटिंग चालली रुपया लागले लग्न होईना ती म्हणून हे लगी झाली पाक. पण भाव हा. सगळ्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या तर नोकरी मिळाली तर आजच्या आज नोकरीचा कागद घेऊन येऊ दे. त्या बाणाभाऊची जबाबदारी पोरांची लग्न करून द्यायची. गावातल्या पोरांचं लगेन आईला मी पण गावात जायची माझं ते कुठं झालंय लगेन. काय आत्ता इथं घेऊन येऊ दे हिथनच जातो आणि लगेच या आधी शादी लग्न करूनच बिस्कुट वाडीत पोरं घेऊन येतो. हा भाऊ हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून. वजा तुझं लगीन व्हायला येऊ लागा लय मोठा चान्स आहे. गावातली पोरं जागी व्हायच्या अगोदर तू जागा हो. आज नोकरी उद्या चुकरी परवा ओय 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 आईची काय होत का मजा ते लग वजा सगळ्यात अगोदर तुला नोकरी मिळाली पाहिजे. ते बिस्कुट वाडीत कोण नोकरी देणार आहे तुला. तुला नोकरी पाहिजे असली चला बेटा बेटात नक्की नोकरी मिळणार. नोकरी मिळाली की भानाला म्हणायचं लगेच छोकरी बघ लगेच तांदूळ टाकून मोकळा शिवमंगल सावधान सावधान. बरं झालं पिंकीला इथं बोलावलं भेटायला. ह्या टायमीला कोणच नसतं इथं. पिंकी अजून कशी काय आली नाही. मिस कॉल केल्यावर लगेच यायला सांगितलं होतं अजून आली नाही. काय त्यात तिच्या डोक्यात तो लक्याच घुमतोय सारखा. उगं त्या लक्याचं टेन्शन घेत्या सारखं. ती काय एका हाताच आहे का माझ्या एका कामपाडीत 4 कोंड्या उड्या मारेल पण उगं त्याच्या नादाला लागते सारखी. तिला सांगितलेलं काय कळतच नाही. आली बाबा पिंकी. ए पिंकी हे माकडा हळू बोल की हो ब्लॅक ते नव बघितलेच नव्ह का इथं सगळं कोण नाही नव. सगळं बघून बसलोय मी. अरे हळू बोल की. अगं कोण नाही इकडे सगळे चेक करून बसलोय सगळीकडे बघून बसलोय इथं कोण येत नाही या टायमिंगला. नक्की नव. अगं नक्की म्हणजे 100% बाबा तू कशाला टेन्शन घेते मी आहे की हळू बोल रो म्या. अगं मी आहे की तर कशाला कोण येत नाही इकडे आपण दोघंच आहे इथं. मग ठीक आहे. पिंकी काय अगं किती वेळ झाला इथं वाट बघत बसलोया. माझा जीव वर खाली झालाय बघ इथं. अरे हो म्या तुला माहित नाही का किती कारण द्यायला लागतात मला घरात 100 कारण द्यायला लागते ती आणि त्यात लकी आमचं लगेच तर सांगू काय तुला सांग बरं. काय अगं त्या पिंकी कशाला लक्याचं माझा मूड खराब झाला त्या लक्याचं नाव घेऊ नको ग उगं सारखं त्याचं नाव हाय का घेत्या. काय बोल आता तूच विचारलंस मला काय हाऊस नव्हती लकीचं नाव घ्यायची. अगं हाऊस नाही ग पण कसं आहे माहितीये का त्याचं नाव घेऊन काय सारखं त्याचं टेन्शन घेते. एवढं काय लकी तुला टोचतो आमचा. आमचा तुमचा लक्या काय अगं पिंकी. बरं बाबा तुमचा बस का आता आमचा म्हटलं आमचंच म्हणणार त्याचं बाबा. नाव घेतलं म्हणजे माझ्या इथं लागतंय ग ती लय जाऊ आत लागते देत ती जाऊ देत तू मोबाईल दाखव जरा तुझा. का मोबाईल दाखव. मोबाईलच काय झालं? दुपारी व्यस्त कुणाबरोबर होतास तू. अगं मोबाईल दाखव तू. घरचा फोन होता पिंकी उलटं मम्मीचा बोलायचं फोन ना होता. मला, मोबाईल दाखव. बघतो बघ बघतो चेक कर बाबा एकदाच. आई साहेब हा बरोबर. ओ म्या हा मला बी असा मोबाईल घ्यायचा त्याच्यात फोटो लय भारी येते ते. अगं हे तुझंच आहे पिंकी दुसऱ्याच आहे तवा मी कुणाचं आहे सांग तुझंच आहे ना. हो मला असं गोड गोड बोलू नकोस तू. मला असला मोबाईल घे ह्यो अगं- जुना नको मला. अगं ह्यो चांगलाच आहे पिंकी तुला ठेवू आपण घेऊया वाटलं तर नवीन घेऊया परत. तुला काय तुझ्यासाठी एवढं काय आमच्या लय लग्यानं बघितलं ना मोबाईल मागच लागल मग तर. काय त्याला कसं काढलं का नाव म्हणजे तुला असं वाटतंय का मला सारखं दुखी करायचंय. अरे बाबा दुःखी ना तुला काय लक्या प्रॉब्लेम आहे कळतच नाही बाया. नाही ग पिंकी तू सारखं लक्याचं नाव घेते मला कसं तर होतंय ग. तुला मी कसं सांगू ग माझं म्हणजे मी तुझी आठवण मला सारखी येत्या. तुला मी शब्द सांगू शकत नाही. मला बी येते की र हो म्या मग मी काय ठीक आहे. मुद्दा म्हणून करते का सांग बरं. पण नको ग त्याचं नाव काढू नको लक्याचं मला खरं लय बेकार वाटतंय. बरं नाही काढत जाऊ देत. हो म्या हा आपण लग्न कधी करायचं र. पिंकी करायचं गे ग लग्न थांब की जरा मला जरा आहे ना कसं माझं सगळं चांगलं करू दे ग सेटलमेंट होती माझी चांगली. अरे किती दिवस झाले लाज वाटते का तुला तुला काय सारखं काम धंद्याचं कारण काढतेस. तुला काय वाटतं का नाही ग म्हणजे माझं काहीतरी असं वाटतं का नाही. वाटतो म्या पण मला लग्न पण करायचं आहे ना. करू ग पिंकी थांब जरा थोडे दिवस थांब फक्त मी प्रॉमिस देतो तुला लग्न करायचं आपण लवकरच थाटात करायचं फक्त. हे ना तुझ्या त्या लाकेची पण जळली पाहिजे. घोड्यानं वरात काढायचं आपण मस्त काढायची की ग है ना? लंके तुझी इच्छा आहे ती सगळ्या पूर्ण करायची ते आपल्याला फक्त थोडे दिवस थांब.
कधी बघतोस काम धंद्याचं सांग बरं. बघतो बघतो ग, थांब जरा पिंकी. लवकर बघ बाबा, बघतो मला की. होईना. बघतो की ग. हा जा मला. भांड्या म्हटलं खरं विट्यात भिंगरी दिसली म्हणून, पण देव करू भिंगरी नसावी विट्यात. पाहिलं साडी कसली भारी आहे, भिंगरी लय भारी दिसत. नको नको नको. लगा वजा कुठं आपल्याला नोकरी मिळेल चांगली, पगार पण चांगला मिळेल, लगीन पण होईल. लगा श्री मेन्स वेअर लगा विट्यातलं लय मोठं दुकान आहे. लगा हे आपल्याला कामाला ठेवायला लागा, नाही म्हटलं तर महिन्याला 25-30 पगार देईल. लगा पगार ठरवायचं आणि उद्या लगीन करायचं. गोड बोलून पट्टे पाडतो मालकाची. मालक हो मालक, याला कोण आहे का नाही दुकान? देवपूजा चालल्या वाटतं. गणपती बाप्पा मोरया. ओ मालक मालक 2 मिनिटं बोला. तुझ्या मापाची कपडे नाहीत रे बाळा इथं. पुढच्या 2 दुकान सोडून तिथं भेटेल तुझ्या मापाची कपडे. अहो कपडे घ्यायला नाही आलो मी. मग कशाला आलाय? आता तुम्हाला कामाला पोरग पाहिजे ना. कामाला होय पाहिजे की कामाला. कुठं आहे पोरग? अहो मीच आहे ते पोरग. तू तुला काय जमणार कपड्यातल्या दुकानातलं? अहो सगळं जमते, झाडाय जमते, लोटाय जमते, कपड्यांच्या गाड्या घालीन आणि गिरायकांना कपडे पण द्यावीन. अहो माझा पाय गुण लय भारी, माझ्या पायात लक्ष्मी आहे. मी तर तुमच्या दुकानात कामाला लागलो आहे. अहो लय खपल तुमचा माल सगळा. अहो तुम्हाला अंबानी माहिती आहे का? माहित आहे की, ती लय मोठा माणूस, ती सगळ्या भारताला माहित आहे माणूस कोण आहे तो. मग तो कसा मोठा झाला माहिती आहे का? अहो त्याचं जिओच कार्ड मी घेतलं. जसं मी कार्ड घेतलं तशी कंपनी मोठी झाली जिओची. मला फोन आला अंबानीचा, इथे घ्या म्हणून का मला आमच्यात. पण आता बिस्कटवाडी सोडून आपलं गाव सोडून कुठं जातं मुंबईला. म्हणून म्हटलं इथलं इथं आपलं काहीतरी किरकोळ काम करावं. घेता का तुमच्या दुकानात कामाला? तू बोलतोयस लय मोठं, बघूया तुला कामाला ठेवून. कसं काय तुझ्या पायात तू म्हणतोय लक्ष्मी आहे, बघूया कसं होतंय. आता बघा की गिरायकाची लाईनच लावतो लाईन. गिरायक भरपूर आहे, मलाच हँडल होईना म्हणून तुला कामाला घ्यायचं आहे. तुम्ही काही काळजी करू नका, माझं काम बघून आहे का नाही. तुम्ही मला म्हणताला इथे 25-30 हजार रुपये तुला बक्षीस म्हणून, नाहीतर माणसाला पार्टनर जाऊ माझ्या धंद्यात. आपण काय करू माहिती का, ही दुकान तर भर काय दुकान आपण पाडूया आणि 7 मजली बांधूया. म्हणजे खाली कसं बारक्या पोरांचं, त्याच्यावर कॉलेजच्या पोरांचं, 3ऱ्या मजल्यावर पुरींचं, 4थ्या मजल्यावर बायांचं, 5व्या मजल्यावर मोठ्या माणसाचं, आणि राहिली काय असतील ती वर गोडाऊन करू आपण. 7 मजला कुठे चालला? आधी खालचा मजला सांभाळ, मग बघू 7 मजली करूया का 10 मजली करूया. तू आधी खालचा सांभाळ. पण मला एक कळ ना मालक, आपल्या दुकानात एवढं गिरायकच काय येतं या. इकडे ये, स्टूल घे आणि मग तुला सांगतो. इकडे ये. आयला भारी वाटते राव. आईच्या गावात हे नाही तुम्ही म्हटलं दुकानात एवढं गिरायक कुठलं ते. मालक आयडिया लय भारी आहे राव. मी काय म्हणते ह्या आयडियावर आता 4 पाव झालंच पाहिजे. एक तुम्हाला आणि एक मला. सांगा की ऑर्डर. लय छान आहेस, तुला सांगितलं एवढं बोर्ड लाव. गिरायकाचं टायमिंग झाले याचा आता. परत चहा पाव खायला पण वेळ भेटणार नाही आपल्याला. म्हणून म्हणते आधीच खाऊन घेऊ एक. बोर्ड लाव आधी. ते बोर्ड बघून गिरायकाला कामाला लाव. कचल पाटके ना. कळलं का तुला?
मालक आणलंय करून बघा चिटको का इथं हा अरे काय झालं गिराईक माघारी गेलं मला काय वाटते मालक आपण जे बोर्ड लावलाय की नाही हा, हा. ते बोर्ड बघून त्याला घरातले सगळ्यांनी कपडे घ्यायचे असं हा, काय म्हणतोस? म्हणून ते कपडे घ्यायचे आणि घरातले सगळे घेऊन येणार हा, आपण हा, असं वाटतंय का हा. तुझं बनणं असं खरं असेल मग सगळं गिरायला आला गिरायला आला 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 अरे ती गेले गिराई माघारी ती मला वाटते शेजारी पदच न्यायला गेला हा. असेल. आपलं बोर्ड तसं हा आहे हा ना हा हा असं म्हणतेस का तो आलं बघा गेलं की दिबी अरे तू नेमकं काय लिहिलंयस त्या बोर्डावर गिराईक येते बघते जाते नेमकं काय आहे तिथं लिहिलेलं तुम्ही सांगितले तीच लिवलंय मालक थांब मी बघतो एक मिनिट बघा की अरे काय लिहिलंयस तू काय तुम्ही हा? सांगितलं तीच लिहिलंय की काय लिहिलंय वाजभर कपड्यांचा रंग जाणार नाही गेला तर पैसे परत येडा बिडा आहेस का गिराईक जर कलर गेला कपड्याचा तर कसं येणार तुला काय कळतं का नाही हा सेल्फी लावून इथं असतो का इथं नाही नाही तिथं असतो तुला काय कळतं का नाही कितवी शिकलायस तू चौथी त्याच्यामुळं तुला कळलं नाही काही तुझ्यामुळं माझं 10,000चं गिराईक गेलं तुला काय कळतं का नाही हा तुला जाऊ कळता इथं पुढे थांबायचं नाही इथं चल चल इकडं पुढं चल चल लवकर जा तिकडं येऊ नको परत या बोळात चल तो थांबायचं नाही इथं पुढं हो मी तिथे काय काय भेटतं रे तुला काय पाहिजे ते बोल सगळे भेटते इथं आपल्याला तू सगळं? फक्त बोल. मग विषय आहे का आईला आपलं वजन आहे इथं अरे बघ मिसळ पण भेटत्या होय होय सगळं आहे सगळं आहे तुझं. तुला काय पाहिजे मला काय खायचं माहितीये का हा. ती बघ असं पाव असतो आणि त्याच्या अशा भाज्या भाज्या असते त्या चांगल्या चांगल्या आणि त्याच्यावर बघ लाल चटणी असत्या आणि परत पाव असतोय ती काय असते अजून? कसलं लागतं अरे मी नाही खाल्लं पण कधी मला काय- टीव्हीत बघितलं होतं एकदा कसलं भारी दिसत होतं माहितीये का अय, इकडे म्हणजे तुला कळत नाही का बोला की काय पाहिजे दादा हे काय म्हणते बघा माझ्या डोक्याच्या वरनं चाललंय मला काय कळण झालंय बोला की अहो दादा तुम्हाला माहिती का असं पाव असतो बघा त्याच्यावर अशा भाज्या असते त्या बघा काकडी बिकडी आणि काय काय भाज्या असतात आणि त्याच्यावर मग टमॅटोची चटणी असते आणि त्याच्यावर पाव असते बघा एवढं असते काय म्हणताय नेमकं हो ती माहित नाही ना तुम्हाला किती फेमस आहे या. कुठं आणलीस मला परत एकदा सांगा बरं काय म्हणला अहो असं पाव असतोय त्याच्यावर अशा भाज्या भाज्या असते त्या आणि त्याच्यावर काय काय असतं या आणि मग टमॅटोची चटणी मग परत पाव असतो बघा बर्गर म्हणायचं तुम्हाला बर्गर ती मला माहित नाही काय म्हणते ती मला ती पाहिजे ते नाही आपल्यात भेटत आमच्यात वडापाव भेटतो आता गो बाया फक्त वडापाव भेटतोय हो वडापाव मिसळ पाव भेळ वडापाव मिसळ पाव भेळ तेच भेटतं इथं कुठं घेऊन आलाय मला वाटावं तीच खायचं होतं आपण 5 स्टार हॉटेल मध्ये नाही आलो ग बाळा गप तू दादा जाऊ द्या तुम्ही 2 वडापाव आणा तिचं काय तवा जाऊ 2 वडापाव आणा हा ठीक आहे ते कर ना पिंकी तुला माहिती आहे का इथला वडापाव लय फेमस आहे तो खाल्ला म्हणजे दिवसभर चावळची एवढा 1 नंबर क्वालिटीचा पण वडापाव मला ते खायचं होतं अगं पिल्लू आपल्याकडे दिवस पडलाय तुला पाहिजे ते खायला देतो आईस्क्रीम देतो कोल्ड्रिंक देतो बर्गर पण देतो तू कशाला टेन्शन घेत्या बघते की मी देतोस का नाही आणि तुझा खिसा रिकामा केला नावाची पिंकी नाही बघ अगं पिंकी एवढं काय ग त्यात एवढी का रागवत्या तू आता आलोय ना आपण वडापाव खायला तुला देतो म्हणले ना वडापाव आणलाय खायला मला तू दिवस आपल्याकडे दिवस पडला अजून लय दिवसभर मजा करायची आपल्याला बघते की बघ तू पिंकी ती सांग त्या बाबाला आणून द्यायला लवकर थांब जरा तू काल करू नको माणसं पण साहित्य जरा शांत बसायचं असतं वाट बघायची असते का जरा तू नको सांगू मला माणसात कसं बघायचं असतं ते जाऊ का उठून इथनं मी पिंकी का ग असं करते आपण आलोय कुठं? त्याला बोलवलं जा
ए यार आणखी लवकर. आलो आलो. इधर आणि 1 मिनिट थांबा तुम्ही. तुम्हाला बर्गर खायचा होता ना, एकदा बघा. ही भाज्या घातला का आणि ही तुमचा चटणी वतली आणि हो झाला बर्गर. असलं केलंच वे, असलं हुशारपणा मायापेक्षा करायचं नाही, कळलं ना? अहो आता तुम्हाला बर्गर पहिल्यांदा दिला की बर्गर. हो कळतं मला बर्गर आणि वडापाव मधलं फरक. हा मग ठीक आहे, आता वडापाव म्हणून खावा. कुठं आणलीस तू मला? भांडं आणलीस का ह्याच्यापाशी? त्याला सांगितच असतं कोण आहे पिंकी म्हणून. बरं असू दे, जाऊ दे. उगा कशाला त्याला मी काय बिया आखलीची दिसली का त्याला? असू दे, घे की पिंकी. तुझ्यामुळेच होतंय सगळं. असू दे, घे वडापाव. तुला दाखवते मज्जा बघ. तुझा बर्गर खा, एवढं चांगला आपण मागवलाय बर्गर. तोंड बंद कर. काय अगं पिंकी, 4 चौघात इज्जत घालवी नाही तर तुझी, कळलं ना? कशाला गे खा बघ. कसं आहे पिंकी बर्गर? गरम आहे. काय लागा चांगली तर तुझी सगळं. तोंड बंद कर. खाऊ कोण नको मी, खाऊ कोण नको सांग. तिकडे बघ की माझ्याकडे. जाऊ दे, खातोच. नको खाऊस, गेला सोडत. काळजीच नाही ग, एवढं प्रेम करून पण असं आहे. अजून काय खाणार आहेस का? काय नको मला, चल आता. धर मोबाईल. मूडच घालवला बाबाने सगळा माझा. कसा होता बर्गर? किती रुपये झाले? 20 रुपये. 20 रुपये झाले? होय. अच्छा अच्छा. 10 रुपये कर. हो 10 रुपये का? 10 रुपये का म्हणजे? आता आम्ही वडापाव बर्गर म्हणून खाल्ला, आता तू पण 20 रुपये 10 रुपये समजून घे. अहो तुम्हाला एक तर वडापावचा बर्गर करून दिला, अजून वरण होय ना? मारणार वी. दाद्या 20 रुपये मार. जा, नाही मारत. काय करणार आहेस? काय करेन म्हणजे इथनं बोलवेन पोलीस. बोलव बोलव. बोलवतो. 20 रुपयाला कुठला पोलीस ते बघू. जा. हा येते ते आमच्याकडे लय येतं. दादा मारा लवकर घेऊन जावा कस्टमरला तुमची नीट पेढा येतं का इथं. बोलाय तुला? हो दादा. कस्टमरला नीट बोलायचं का? मी हा, बोलते येतं त्याच्याकडे आम्हाला काय बोलायला, बघतेस? नीट येतं त्याच्याकडे आम्हाला काय बोलायला. येतं काय ना? नाही दादा, तुम्ही इथं ए 20 बाबा, रुपये मारा आणि व्यवस्थित घेऊन जावा सांग जरा तुमची तू. पेढा. हो दादा मारा की पैसे जावा तुमची पेढा घेऊन. पिढा म्हणलास होय मला? ए बाबा, पिढा बिडा काय म्हणू नको तिला, आपली लवर आहे ती. हो लवर असेल तुमची इथं पैसे मारा तू धंद्याचं काय मला नाही. पिढाच कसं म्हणलास? कस्टमरला असलं हो ना, बोलतात का ना. तुमच्यात? हा? कस्टमरला असलं बोलते ती वय? हा, आता वा. 1 रुपया देत नसते मी तुला. कसं देत आता- नसता मारा की पैसे जावा नाही धंद्याचं म्हणणार काय आता. नाही. तू माझ्याशी पंगा घेतलायस. पिंकी म्हणतात मला. हा, कसं तू जाता मज्जाच बघतो बघ. पैसे न देता तुम्ही. कसं म्हणजे असं निघतो? ओ थांबा पुरग्या म्हणून हात नाही लावणार लवर लहान तुमच्या इथं. तुझ्या तोंडात तर शब्द फुटल बिटल नाही, पडेल खाली. राहू देत. चल. हा, ओ दादा अडवून थांबा घे तुला. की. अडवून दाखव सांगते तुला. चल र. पैसे द्या की माझं. कामाला ठेवतील का मला? काका मला कामाला ठेवताय का? हो ठेवतो. काय द्यायचं त्या पैसे? चालते. हा हो सगळे काम करणार ना तुम्ही? सगळं करते की. चालते. सफरचंद कशी सफरचंद 180 रुपये किलो. आणि हे ते 200 रुपये किलो. अर्धा किलो. अर्धा किलो द्या की. अजून पण नाही. झालं माप झालं बघा. तुमच्या बाण असं वजन केलं होतं का? काय झालं? अहो ते लय होते व म्हणून का माप झालं की आता. तुमच्या बाण असं वजन केलं होतं का? अहो काय झालं? नाही
काय झालं? अरे थांब. अरे साड्या बघ किती छान आहे त्या. अगं हाय की ग, साड्या काय करतो तू? घालतीस का तरी साड्या? घालती म्हणजे मी घालतीच ना सुधीचं. कधी तर मी तर घातलेल्या बघेल नाही त्या. असू दे, लग्न झालं म्हणजे बघतो. साड्या काय डझनानं साड्या घेऊन देतो तुला. तू फक्त बघ, लग्न झाल्यावर फक्त बघ नुसतं. जाऊ देत, बघते की मी किती घेतोय किती नाही. हे सगळं साड्या पाहिजे मला. थांबते का, घेणार की तू का टेन्शन घेते? मी असताना एवढी करू नको ग. साड्यांचा आपण सेल लावूया. जाऊया आता आपण. आईला एवढ्या मोठ्या ह्या इट्यात भिंगराळ कुठं म्हणून हुडकायचं. बड्या म्हटला खरं बिट्यात दिसली. पुन्हा का काही डोसक्याचं दही झालं बघ. भिंगरी कुठं गावानं झाल्या. बड्या म्हटलं होतं थिएटरमध्येच भिंगरीला बघितली होती पिक्चर बघताना. नाही असं करतो, ह्या थिएटरमध्ये जाऊनच बघतो भिंगरी आहे का नाही. देवा, आता आत कसं जाऊ? थिएटरमध्ये तर आतमध्ये गेलंच पाहिजे. पण राजा पैसे तर कुठं आहेत रे तुझ्याकडं? तिकीट काढल्याशिवाय तुला आत सोडणार नाही ती. पण पर्याय बी नाही, भिंगरीला ओळखलं पाहिजे. वॉचमॅनला जरा गाया वया करतो आणि आतमध्ये जातो. हे भिंगरी इथं बी नाही. काय डोसकं चालू झालेलं का? एक मिनिट थांब, उतर 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 लवकर. अरे काय झालं? उतर उतर तू उतर. इथं दुकान पण नाही कुठलं. अरे बाबा, आयला आज लय मजा आली. नुसतं लागा फिरून फिरून पिंकीवर लय भारी वाटली आज. हा 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 हा. भैया इथं कोणतरी बघायचं. जाते आपल्याला. लकी आहे का काय? अयो, आता काय करू? चालत जाते पुढं. तरी मला वाटलं होतं काय ना काय तू करते माझ्या माघारी. आणि जीन्स बिन्स घालून कुठे फिरायला जात्या? काय करायला तिथं? खरखर सांग बेटे. आता सांग तू तुला खरखर सांग. अरे खोड्या, पहिली गोष्ट ही जीन्स आहे का? जीन्स आहे का सांग मला. हा अगं पण तू इथ्यात काय करते? मग सांगते का मग मी? कधी सांगणार? मग सांग लवकर मला. मग बोलून दे की मला. बोल. मग ती सांगता बघ. मी तिथं आली होती बघ कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी. अगं मग सांगून बिगून यायला नाही करत नाही. ऍडमिशन साठी आली. इकडून नाही, इकडून आली इकडून. मग परत मागे गेली, परत तिकडे चालली आता. अगं मग तुला कळत नाही? सांगून आईला क्या बियाणं सारखं जिकडे जाईल तिकडे मागे येतंय. मला लपलं पाहिजे. ओ म्या लप कुठं तरी तू. मामाची पोरगी कधी आल्या मस्तपैकी मामाच्या पुरीला खायला द्यायला द्यावं. काय हाय का असं सांग बरं. माझा घसा कोरडा पडलाय पाक. हा कधी तर नसतं मामाची पोरगी हौसनं करतस. हा अगं कधी तिला ज्यूस द्यावा,
काय ते उसाचा रस द्यावा, वडापाव बिडापाव चारावा, असलं काय नाही. नुसतं हक गाजवा येतोय माझ्यावर. अगं पिंके असमती अग मग असं गोड बोलत जा की. आता कसं बोलली माझ्या मनात नुसतं हिडीस पिडीस करते मला तू पण. मला भूक लागल्या, तहान पण लागली मला लय, घाम पण आलाय कसला. पिंके अगं इथं लय भारी वडापाव मिळते, हॉटेल मला माहिती. चल 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 की लवकर. हो चल की बाबा. शाला डोक्याला ताप हिला का पिंकीचं काय सोड ना माग पिच्चाला का लाक्याचं एक लागा कळून झाले मला. पिंके लगे इथं. अगं इथंच की मग. इथं नको. अगं पिंके लय भारी हॉटेल आहे. नको मला नाही आवडत. अगं ये इकडे. अरे लक्या नको. अगं ऐक की माझी गोष्ट लय भारी वडापाव मिळतो, ये नको. नको. अगं मी एकदा खाल्ला, ये. मी कधी नाही आली. नको मला नाही यायचं. अगं ये की माझा ऐक तर ये. मी आहे की ये ये बस. अरे लक्या मी काय म्हणता, आपण तिकडे एक हॉटेल आहे चांगलं. अगं बस तू इथे. तिथे जाऊयात. ओ मालक वडापाव आणा दोन. हा आणतो 1 मिनिट. अरे लक्या ऐकत जा की. केदारा 2 वडापाव. पिंके अजून काय पाहिजे का? बजर. अगं सांग की. अगं तोंड केला पोहायला लागले. अरे पात्र वास येतो इथं. कशा वास येते? खाई. बस की अगे काढ की खा की. कसं खाणार काय? आईला तू आईला तू पिंके अगं हे तुला कसं काय वागतोय? मला काय माहित. मी पहिलं झालं इथं. सकाळी लवर आता कवर जमतय. लोवर कवर काय म्हणतोय? पिंके काय म्हणतोय? आता मला कसं माहित? सकाळ सारखा बर्गर बनवून देऊ का अजून एकदा? बर्गर पिंके काय म्हणतोय बर्गर? आता मला काय माहित काय काय म्हणतोय. झालं तुमचं? दुपारी बी कालवा करून गेलाय, आता बी कालवा करायला लागलाय. काय झालाय विषय? खायत नाही वडापाव गप. तुम्ही जरा शांत बसा. मला जर बोल. शांत बसा, शांत बसा. सकाळी पण येऊन गेलास वे. पिंके कुठल्या पोरीला घेऊन आला होता? अगं मी कशाला येते? काढली वे. गप वडापाव खायचा आणि पैसे देऊन जायचं. दुपारी भांडणं केली तुम्ही सगळी. जाऊ दे बाई जाते. पिंके अगं थांबतो. काय म्हणायला लागलं एवढा विषय मिटव आधी. कुठल्या पोरीला घेऊन आला होतास? पिंके तू जरा शांत बस. काय म्हणतो जा तू? तरी म्हटलं हा कुठल्या पोरीच्या मागे फिरत असतोस? असलं धंदा करतेस. मी जाते बाबा. मला पटलेलं नाही. असलं करतेस अजिबात बोल नको माझ्यावर. पिंके तू पैसे द्यायचं सकाळचं नाश्ता सगळं आणि मग जायचं ना. कळलं काय? सकाळी मी जायला आलो इथं. सकाळचं गिरण त्याचं 20 रुपये. सकाळचं नाश्ताचं पण सगळं पैसे घे काय असेल. पिंके लगा लय ऊन लागते लगा. काय सळ नाही वजा लगा. छोकरीसाठी नोकरी बघायला चाललायस पण नोकरीच्या नादात काय तर कांडच होऊन बसतं या. मार खाई लक्ष नाही दिलं का मुलं. बसू का इथं जरा सावलीला. वजा इचरून बस बाबा इथं पण नाहीतर इथनं पळता बाई थोडी व्हायची. हित कशाला केली असल्या पायऱ्याला लोखंडाच्या गाड्यासाठी केलं दिसतंय. जरा बसू का इथं सावलीला. बसा की. काय होणार नाही ना? मी जमलो यावं. सगळं पाठ भरून आले. पाणी आहे का प्याला? द्या की तुझं ये. फुलाचं आहे. गार पाण्याला काय गाड्या जोडताय मी इथं? हो. इथं झालं. आता मागे बघूया कोणाचं काय चाललंय, काय कामं झालेत की नाही. झाले का सगळे कामं? कामाला का झोपायला उठ चल. मालक माफ करू मालक. कळत नाही का? झोपा काढायला लागणार इथं. नाही मालक चुकलं माझं मालक. किती दिवसाला ऍड्रेस देतो आपण? 500 रुपये.
परत नाही झोपत मी. झोपा काढायला धर चल ऐक आता परत यायचं नाही तर चल. अहो पण ऐक की तुम्ही. चल निघ. माणसं झोपतात तुला कळत नाही का रे? बोला येत नाही. अहो मालक तुम्ही 500 रुपये का दिले त्याला? का दिले म्हणजे दिवसाची हाजरी दिली. कामाला येतो का झोपायला येतो? परत असे माणसं नाही पाहिजे आपल्याला कामाला. अहो मालक तर कुठं आपल्याकडे कामाला आहे? अरे तुझ्या आयला मग त्यांना सांगायचं नव्हतं. कुठे गेला बघ. आयला काय न करता 500 रुपयाला काय मिळालं. मोकळ्या हाताने काही जाणार नाही गावाकडे. 500. अरे ती गरीब पोरगा आलंय त्याला चहा दे तेवढा अर्धा कप. नको मला. अरे घे 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 पे. गावात त्यानं मागताच चहा दिलाय. आज काय झाली कोणा त्यानं मागताना का तिकडे 500 रुपये इथं चहा पैसे देत नाही. तुम्ही दिलाय म्हणते मी कुठे मागितलं. अरे 2 रुपये. ए बाबा ए अरे तुझं 2 रुपये. ए 2 रुपये पडली तुझं. आहो माझं नाही. ओ ओ काका काय विषय. 10 रुपये 2 रुपये माझं काही शे नाही. तुझ्या आईला वजा 20 रुपये आणि 2 रुपये. आईच्या गावात ही 500 रुपये लगा चगाळीच झाली तुझी. मागतील माघारी पैसे सुट पाहिला इथून पाणी हो नाहीतर मागायची तिने आणखी पैसे.